आणि हे पूर्ण शेणखत आहे हे पूर्णपणे ड्राय फॉर्म मध्ये। गांडूळ खताचा सेटअप कसा करायचा, त्यामध्ये गांडूळ सोडायच्या आधीपर्यंतचे जे स्टेजेस असतात त्या स्टेजेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर हा तुम्हाला बेड दिसत असेल, हा पूर्णपणे रिकामा आहे। हा आपला सेटअप आपण सेट केलेला आहे। ह्यामध्ये आता आपण शेणखत भरणार आहे आणि शेणखत भरल्यानंतर बेड कसा दिसतो तर हे बघा। तर ह्यामध्ये आपण पूर्णपणे शेणखत भरलेले आपलं ड्राय असणार। हे शेणखत भरल्यानंतर आपल्याला पूर्णपणे शीग लावायचा आहे। जोपर्यंत त्यातनं खाली शेणखत सांडत नाही तोपर्यंत आपण त्यामध्ये शेणखत भरणार आहे। हा आणि हे पूर्ण शेणखत आहे हे पूर्णपणे ड्राय फॉर्म मध्ये, पूर्णपणे आपण 20 ते 21 दिवस कुजलेलं शेणखत त्यामध्ये यूज करणार आहे। आता गांडूळ सोडायच्या आधी आपण त्याला ना त्यामधली जी उष्णता आहे ती काढण्यासाठी त्याला पाणी देणार आहे। तर पाणी दिल्यानंतर ह्या ठिकाणी दिसत असेल की हे पूर्णपणे ओलं आहे। याच्यामध्ये तुम्हाला हा ओलावा दिसत असेल, हे पूर्णपणे ओलं आहे। ह्याला 3-4 दिवस झाले, ह्याला आपण पाणी देतोय। पाणी दिल्यानंतर ह्यामधली एअर स्पेस कमी होते आणि जो शीग लावलेला होतो तो खाली बसतो। आता ह्याला अजून आपण 3-4 दिवस म्हणजे एक आठवडाभर ह्याला पाणी देणार आहे। ह्यामधली सगळी उष्णता बाहेर काढणार आहे आणि उष्णता बाहेर निघाल्यानंतर आपण ह्यामध्ये गांडूळ एंटर करणार आहे किंवा गांडूळ सोडणार आहे आणि त्याच्यानंतर आपले गांडूळ खताची प्रोसेस चालू होणार आहे। तर हे 3 स्टेप आहेत की पहिल्यांदा आपला हा बेड सेटअप, त्यानंतर हा आपला पूर्णपणे फिल केलेला किंवा शीग लावलेला पूर्ण शेणखताचा थर आपल्या गांडूळ खताच्या बेडमध्ये, आणि थर्ड की त्याला वॉटरिंग केल्यानंतर दिसणारा बेडचा सेटअप। हे तिन्ही सेटअप आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवतोय। आणि अशाच गांडूळ खताच्या व्हिडिओमध्ये आता गांडूळ सोडल्यानंतर कोणकोणते प्रोसेस होतात हे बघण्यासाठी आपल्या कृषी दूत कीर्तन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।